नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की हर्षवर्धनच्या सुरुवातीच्या सैन्याच्या तुकड्यांचा पुलकेशीने पराभव केला. पण हर्षवर्धन नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर येऊन पोहोचला आणि पुलकेशीचं सैन्य दक्षिण तीरावर होतं. पुढे काय झालं बघूया आजच्या भागामध्ये. लागोपाठ पराभव होत राहिल्यामुळे हर्षवर्धन चिडला होता. त्यानं आधीच कलचुरींकडे शेकडो नावांची मागणी केली होती. असतील तितक्या सर्व नावं आपल्याकडे ताबडतोब पाठवल्या जाव्यात असा आदेश त्यानं कलचुरींना पाठवला. माहिष्मती बरोबर आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये हजारो नावा ताब्यात घेतल्या गेल्या. कलचुरींच्या सैन्याला घेऊन नावा हर्षवर्धनकडे निघाल्या. नर्मदेच्या उत्तर तीरावर इतक्या नावा आलेल्या पाहून लवकरच हर्षवर्धनची सेना नर्मदा ओलांडण्याचा प्रयत्न करणार हे पुलकेशीला कळून चुकलं. त्याच्या सैन्यानं हजारो दगडगोटे जमा करून ठेवले होते. मुठी इतक्या दगडापासून माणसाच्या डोक्या इतक्या आकाराचे गोटे ढीक करून ठेवलेले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हर्षवर्धन नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू शकत होता. त्यामुळे उजवी डावीकडे 20-20 कोस अंतरापर्यंत पुलकेशीचे सैनिक पसरलेले होते. कुठेही हर्षाचं सैन्य नदी पार करत असल्याचा सासूद लागला तर मशालींच्या साह्यानं रात्री आणि लाल ध्वजाच्या साह्यानं दिवसा खुणा खेळल्या गेल्या असत्या. होणाऱ्या हल्ल्याची दिशा पुलकेशीला दिवसा किंवा रात्री सहज समजली असती. डोळ्यात तेल घालून पहारा चालू होता. एक दिवस हर्षवर्धनानं त्याच्या राजज्योतिषांना विचारलं, आचार्य, पुलकेशीवर हल्ला करण्याची सर्वात उत्तम वेळ कुठली? आचार्यांनी सरसर भुर्जपत्रावर प्रश्नकुंडली मांडली. काही गणित केलं. मग आचार्य म्हणाले, हे राजन, चैत्र शुद्ध नवमी पासून तुम्हाला योग्य काळ आहे, पण तो फक्त 3 दिवसांसाठीच आहे. या काळात हल्ला चढवल्यास यश मिळण्याची सर्वात अधिक शक्यता आहे. चैत्र शुद्ध द्वादशी हा दिवस तुमच्यासाठी येत्या कालखंडात सर्वात उत्तम आहे. पण त्याचबरोबर सध्या तुमच्या पत्रिकेवर शनीचा वाईट प्रभाव आहे. शनीसारखा थोर ग्रह तुमच्या विरोधात आहे. त्यामुळे हे युद्ध लांबू शकतं. काहीही करून द्वादशीला सूर्य दिवसाचे 3 प्रहर पार करीपर्यंत तुम्हाला हे युद्ध निर्णायकपणे जिंकावं लागेल. 3 प्रहर पार करीपर्यंत काही काळजी नाही, पण जर हे युद्ध 4थ्या प्रहरात गेलं तर मात्र यशाची शक्यता कमी होत जाईल. आणि जर तोपर्यंत हे युद्ध जिंकून तुम्ही नर्मदेच्या दक्षिणेला पाय रोवले नाहीत तर मात्र तुमच्या विरोधी सप्तम स्थानाचं बळ वाढू लागेल. मग पुलकेशीचा विजय होण्याची शक्यता आहे. त्यापुढे 1.5 महिन्याचा काळ तुमच्यासाठी शुभ नाही. शनीचा प्रकोप तुम्हाला सहन करावा लागू शकतो. त्यामुळे काहीही करून येत्या शुद्ध द्वादशी पर्यंत तुम्हाला आक्रमण करावंच लागेल. हर्षानं त्याच्या सेनानायकांना बोलावलं. आज चैत्र शुद्ध षष्ठी आहे. आपल्याला नवमीच्या दिवशी सूर्योदयाला नर्मदा ओलांडून पलीकडे जायचंय. काहीही करून द्वादशीच्या दुपारपर्यंत आपल्याला विजय मिळवणं भाग आहे. त्या दृष्टीनं सैन्याची तयारी करा. हर्षवर्धननं आदेश दिला. आक्रमणाच्या दृष्टीनं प्रत्येक बारीक सारीक तपशील तयार ठेवण्याची गरज होती. 3 दिवस हाताशी होते. त्यांचा पूर्ण उपयोग करता आला तर युद्ध जिंकणं सोपं झालं असतं. हर्षाची सेना लढाईसाठी तयार होऊ लागली. सर्व शस्त्रांना धार लावायला सुरुवात झाली. सैनिकी पोशाख तयार झाले. चिलखतं कवचं तपासली गेली. हर्षवर्धनाचे हत्ती लढाईसाठी वजवले गेले. त्यांच्या सुळ्यांच्या टोकावर तीक्ष्ण टोकदार लोखंडी आवरण चढवलं गेलं. सरदारांच्या हत्तीच्या सुळ्यावर हेच आवरण सोन्याचं होतं. हत्तीनं 3 दिवस खास खुराक दिला गेला. सहज शक्ती मिळावी म्हणून तुपात भिजवलेले बदाम त्यांच्या खाण्यात मिसळले होते. पौष्टिक धान्यांचे लाडू त्यांना भरवले गेले. उसाच्या मोळ्या त्यांना खायला दिल्या गेल्या. प्रत्यक्ष चढाई करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या संध्याकाळीच त्यांच्यावर चामड्याच्या झुली चढवल्या गेल्या. गंडस्थळावर जाड चामड्याची आवरणं लावली गेली. पाठीवर हौदे कसून बांधले गेले. जागच्या जागी झुलणारे हत्ती आता थोडे अस्वस्थ होऊ लागले. उद्या आपल्याला लढाईला सामोरं जायचंय याची जाणीव बहुतेक त्यांना होत असावी. त्यांच्या सोंडा सतत वळवळू लागल्या. आपले सुपासारखे कान फडकवीत हत्ती आपल्या माहुतांनी चलण्याची इशारत करायची वाट पाहू लागले. घोडदळातील सर्व घोड्यांचे नाल नीट असल्याची खात्री करून घेतली गेली. झिजलेला सैल असलेला प्रत्येक नाल बदलून टाकला गेला. नालबंदांच्या ठोकाठोकीनं आसमंत भरून गेला. नाल ठोकण्यासाठी आडवी पाडलेली खिंकाळणारी घोडी लाथा झाडण्याचा प्रयत्न करत होती. त्या चुकवत नालबंद त्यांचे पाय घट्ट धरून ठेवत होते. नाल तपासून आवश्यक तिथे खेळे मारत होते. नाल ठोकून संपताच सोडलेलं घोडं धडपडत उभं राही. आधीच्या झिजलेल्या नालाच्या जागी नवा लाल असलेला जाणवून बेचैन होई. ताबडतोब त्यांना रपेटीसाठी नेलं जाई. कोस 2 कोस धावल्यावर मग त्यांना नव्या नालाची सवय होत असे. त्यांना छावणीवर आणून स्वच्छ पुसून काढलं जाई. मग भिजवलेल्या चण्यांचा तोगरा देऊन त्यांना तृप्त केलं जाई.
घोडदळातल्या प्रत्येक घोड्याचा प्रत्येक नाल तपासून घोडे तयार करून ठेवले गेले. हर्षवर्धननं सांगितल्याबरोबर ते सुद्धा आता आक्रमणाला तयार होते. हीच गत पायदळातल्या सैनिकांची होती. त्यांचे पोशाख नीट आहेत याची खात्री करून घेतली. सर्व हत्यारं शस्त्र व्यवस्थित आहेत की नाही पाहिलं गेलं. तलवारीच्या आणि ढालींच्या मुठी तपासल्या गेल्या. सैल वाटली तिथे मूठ घट्ट केली गेली. धनुष्याची प्रत्यंचा ताणून बघितली गेली. ती सुद्धा सैल वाटली तर बदलली गेली. बाणांची अग्र पिस नीट आहेत पाहिलं गेलं. कुठल्याही प्रकारे ऐन लढाईच्या वेळेला एखादी गोष्ट नीट नसल्याचं समजून चालणार नव्हतं. प्रत्येक लढवय्या महत्वाचा होता. प्रत्येकाला आपापली पायताणं तपासून बघायला सांगितलं गेलं. कुठे सैल वाटल्यास छावणीत असलेल्या चांभारांकडून ती घट्ट करून घेतली गेली. आपल्या चिवटपणाचा आणि वेगळ्या डावपेचांचा परिचय पुलकेशीनं पूर्वीच पुष्यभूतीनं करून दिला होता. यावेळी कसलीही तयारी अपुरी राहू नये यासाठी हर्षवर्धन जातीनं लक्ष देत होता. त्यातली दारू उत्तम प्रकारे आंबून तयार होती. 3 दिवस सैन्याच्या अन्न पुरवठ्याचा प्रश्न पडणार होता. त्या दृष्टीनं 3-4 दिवस खराब न होता टिकेल असं अन्न बनवलं जाऊ लागलं. उत्तरी पद्धतीच्या गोलाकार लिट्ट्या बनवून त्या शेकोटीत खरपूस भाजून तयार केल्या गेल्या. 6-7 दिवस तरी त्यांना काही झालं नसतं. खाताना कोरड्या वाटू नयेत म्हणून त्या साजूक तुपात बुडवल्या गेल्या. द्रोणांमध्ये बांधून लिट्ट्यांची हजारो पुडकी तयार ठेवली गेली. पण ही सगळी तयारी पुलकेशीच्या हेरांच्या नजरेतून सुटली नव्हती. लवकरच मोठा हल्ला होणार असल्याची बातमी त्यांनीही पुलकेशी जवळ पोहोचवली. पुलकेशीचं सैन्य सुद्धा लढायला तयार होऊ लागलं. ज्वारीच्या हजारो भाकऱ्या आणि बरोबर सुकी चटणी तयार केली जात होती. तिच्यावर तेल ओतून भाकऱ्यांवर घातली जात होती. चव वाढवण्यासाठी बरोबर सुकवलेली मिरी ठेचून टाकली होती. त्याच्या गुंडाळ्या करून सैनिकांना पुरवल्या गेल्या. घोड्यांच्या जिनावर असलेल्या खिशांमधून त्यांनी भाकरीच्या गुंडाळ्या ठेवल्या. पायदळानं आपल्या पाठीवर बांधलेल्या ढालींच्या मागे असलेल्या पिशवीतून भाकऱ्या ठेवल्या. हत्तींवर हौद्यात एका कोपऱ्यात अन्न ठेवायला जागा होती. पुलकेशीचं सैन्य 5-6 दिवस सुद्धा अन्न पुरवठ्याशिवाय लढू शकलं असतं. पण दोन्ही बाजूंना प्रश्न होता तो हत्ती आणि घोड्याच्या अन्नाचा. त्यांना लागणारं अन्न प्रचंड होतं आणि ते रोजच्या रोजच पोहोचवायची गरज होती. गवत किंवा चंदी नेण्यावर मर्यादा होत्या. घोड्यांना भरवले जाणारे भिजवलेले चणे फार काळ टिकू शकत नव्हते. काही काळ त्यानंही गवतावर पोट भरावं लागणार होतं. तरीही हर्षवर्धननं अनेक हत्ती वर गवत चढवून तयार ठेवले. नदी ओलांडल्यावर तिथे गवताच्या गंजी रचायच्या आणि तिथून हत्तीनं आणि घोड्यांना गवत पुरवायचं असा त्याचा बेत होता. हर्षवर्धनच्या आणि पुलकेशीच्या सैन्याच्या रसद पुरवठ्यात हा एक मोठा फरक होता. पुलकेशीचं सैन्य नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्यावर होतं. त्यांना रसदेचा पुरवठा जमिनीवरून सहज होऊ शकत होता. पण हर्षवर्धनचं सैन्य मात्र नदी ओलांडून येणार होतं. रसदेचा प्रत्येक दाणा त्यांना नदीच्या पलीकडून पाठवावा लागणार होता. दोन्ही सैन्य लढाईसाठी तयार झाली. तलवारी परजून तयार होत्या. भाले शेवटले गेले. सारं काही हवं तसं करून ठेवलं गेलं. आता प्रश्न होता हर्षवर्धननं नदी ओलांडण्याचा. अष्टमीची रात्र उलटत आली. हर्षवर्धनचं सैन्य तयार होऊ लागल्याची खबर आदल्या दिवशीच पुलकेशीपर्यंत पोहोचली होती. त्याचं सैन्यही तयारीतच होतं. अजून काळोख असला तरी हर्षवर्धनच्या सैन्यातल्या हलणाऱ्या मशाली पुलकेशीला दिसत होत्या. अचानक उत्तर तीरावरून एक शंख फुंकल्याचा आवाज आला. मशाली दक्षिणेच्या दिशेने येऊ लागल्या. पुलकेशीच्या सैन्यातही ढोल आणि तुतार्यांचा आवाज उठला. दोन्ही बाजूंची सेना एकमेकांच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागली. पूर्व दिशा फटफटू लागली. तोवर हर्षवर्धनचं सैन्य नर्मदेच्या तीरावर येऊन पोहोचलं होतं. त्याचे प्रचंड हत्ती पाण्यात शिरू लागले. पाठोपाठ शेकडो नावांमधून हर्षवर्धनचं सैन्य सुद्धा नर्मदा पार करायला निघालं. पुलकेशीचे सैनिक मोठाल्या गोफणी घेऊन तयारच होते. दगडांचा जबरदस्त मारा नदीतल्या सैन्यावर होऊ लागला. एक नारळा एवढा मोठा गुंडा पुढे येणाऱ्या हत्तीच्या मस्तकावर जोरात बसला. फटका इतका जोराचा होता की हत्तीचं जाड गंडस्थळाचं हाड सुद्धा त्यामुळे फुटलं. चित्कारत हत्ती आडवा पडला आणि नर्मदेच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. इतर हत्तींवर आणि त्यांच्या मागून येणाऱ्या नावांवर सुद्धा गोफणीतले दगड पडत होतेच. अनेक नावा पडणाऱ्या दगडांमुळे मोडून पडल्या. त्यातल्या सैनिकांनी शक्य होईल तितकं इतर नावांवर चढून पुढे येणं चालूच ठेवलं. पण त्यांना दगडाच्या माऱ्यातून वाचवण्यासाठी हर्षवर्धनच्या धनुर्धरांनी नावांमधून बाणांचा मारा सुरू केला. पण अजून त्यांचे बाण पुलकेशीच्या सैन्याला मारू शकतील इतक्या वेगात दक्षिण किनाऱ्याला पोहोचत नव्हते. इतक्यात पुलकेशीचे धनुर्धरही पुढे झाले. त्यांनीही बाणांचा मारा सुरू केला. पण ही धनुष्य खास होती. म्हशीच्या शिंगांच्या पट्ट्या मारलेली. त्यांचा पल्ला अधिक लांबचा होता. येणारा बाण सुद्धा अधिक वेगानं येत होता. हर्षवर्धनच्या धनुर्धरांच्या बाणांचा पल्ला कमी होता. पुलकेशीच्या धनुर्धरांनी आधी त्यांनाच लक्ष केलं. वेगात येणारे बाण धनुर्धरांना आधी मारू लागले. त्यांचा विरोध लवकरच तोडा पडला. पाठोपाठ येणाऱ्या हत्तींवर आणि नावातील सैनिकांवर बाणांचा मारा सुरू झाला. हत्ती माऱ्याला दाद न देता पुढे यायचा विचार करत होते. पण सैनिक मात्र मोठ्या प्रमाणात जायबंदी होऊ लागले.
एव्हाना सूर्य वर येऊ लागला होता. स्वच्छ प्रकाशात येणाऱ्या हर्षवर्धनच्या सैन्याला टिपणं पुलकेशीच्या धनुर्धरांना सहज जमत होतं. लढाऊ हत्तीच्या पाठोपाठ गवत वाहून नेणारे हत्ती आता नर्मदेत उतरू लागले. पुलकेशीच्या लोकांच्या ते लक्षात येताच त्यांनी त्यावर जळत्या बाणांचा मारा सुरू केला. पाहता पाहता हत्तीच्या पाठीवर बांधलेली गवत पेटलं. बिथरलेले हत्ती माघारी वळू लागले. नदीच्या उत्तर तीराच्या दिशेला पळू लागले. धावताना इतर हत्तींना धडकून त्यांच्या पाठीवरील गवतालाही आग लावू लागले. त्यांना आवरणं आता माहुतांना जमेना. आगीमुळे ते सुद्धा पळून निघत होते. नाईलाजानं पाण्यात उड्या टाकून जळत्या गवतापासून लांब जाणं त्यांना भाग पडलं. हर्षवर्धनच्या सैन्यातील हत्ती घोड्यांना पुढील 3 दिवस खायला घालायला आता गवत उरलं नव्हतं. एकही हत्ती किंवा नौका पुढे येऊ देऊ शकणं अशक्य झालं. नाईलाजानं त्या दिवशीचं आक्रमण आवर्त घेऊन हर्षाच्या सैन्याला परत उत्तरतील गाठावा लागला. नर्मदेनं पुलकेशीला पूर्ण सहाय्य केलं होतं. त्यानं माघारी जाताना पाहून पुलकेशीच्या सैन्यानं एकच जल्लोष केला. मोठमोठ्यानं शिंग तुताऱ्या ढोल वाजू लागले. नदी ओलांडून तो आवाज हर्षाच्या कानात घुसला. पण सहज पराभव मान्य करील तर हर्षवर्धन कसला. त्यानं पुढल्या दिवशी परत प्रयत्न करायचं ठरवलं. पण पुलकेशीची तयारी भारी होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा पहिल्या दिवशीचीच पुनरावृत्ती झाली. दगड आणि बाणांच्या तिखट मारेला तोंड देणं हर्षवर्धनच्या सैन्याला अशक्य झालं. सपाट जमिनीवर त्यांनी कदाचित पुलकेशीवर मात केलीही असती. पण नर्मदेच्या पाण्यातून निसरड्या दगडांवरून अपेक्षित वेगानं हल्ला होऊ शकत नव्हता. यातून भर पडली ती पुलकेशीच्या वेगळ्या धनुष्याची. चौकटीवर बसवलेली प्रचंड मोठी धनुष्य घेऊन 3-3 लोक त्याची प्रत्यंच्या ताणू लागले. भयानक वेगानं येणारे बाण लांब अंतर तर जात होतेच, पण हत्तीच्या गंडस्थळावर बांधलेल्या चांबडी आवरणांना भेदून त्यांच्या मस्तकात शिरत होते. आवरण चुकवून जर एखादा बाण हत्तीच्या शरीरात घुसला तर तो अतिशय खोल जात होता. हत्तीच्या सोंडा हे बाण घुसून चिरल्या जाऊ लागल्या. पुन्हा एकदा हर्षवर्धनची सेना नर्मदा ओलांडण्याचा प्रयत्न अर्धवट सोडून माघारी वळली. दुसरा दिवस संपला. हर्षवर्धनच्या सैन्यावर निराशेची छाया पसरू लागली होती. 2 दिवसात प्रचंड नुकसान सहन करून एक नदीही ओलांडता येऊ नये हे निश्चितच निराशाजनक होतं. त्यातच भर म्हणून रात्रीच्या वेळी एक हरकारा कान्य कुब्जहून काही तातडीचा संदेश घेऊन आला. झोपलेल्या हर्षाला जागं केलं गेलं. हर्षानं वाऱ्यावर फडफडत्या मशालीच्या प्रकाशात संदेश वाचला. हर्षवर्धन लढाईसाठी दक्षिणेत गेल्याचा मौका साधून पूर्वेला बंगाली भाषिक लोकांनी तिथल्या मांडलिकांनी बंड केलं होतं. हर्षवर्धनचा खूप मोठा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. हर्षाच्या हातात आता जास्त वेळ नव्हता. शक्य तितक्या लवकर चालुक्यांवर विजय मिळवून परत जाणं त्याला आवश्यक होतं. पुन्हा झोपी जायचा विचार हर्षानं मनातनं झटकून टाकला. दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीला न भूतो न भविष्यती असा जोराचा हल्ला चालुक्यांवर करायचं ठरलं. रात्रीच्या काळोखात सर्व सेनाधिकाऱ्यांना तातडीनं हर्षाच्या डेऱ्याशी येऊन पोहोचण्याचा संदेश घेऊन सेवक दौडत निघाले. सकाळी आपली सर्व सेना एकाच वेळी नर्मदेत लोटण्याचं हर्षवर्धननं ठरवलं. संख्येच्या बळावर पडेल ते मोल देऊन दक्षिण तीरावर उतरायचं आणि चालुक्यांवर जोराचा हल्ला चढवायचा असा त्यानं निर्णय घेतला. जर चालुक्यांना तिथे दणका देता आला असता तर चालुक्यांचीच रसद वापरून त्याला आपल्या सैन्याचं पोट भरता आलं असतं. पण रोजची हानी आता सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. पहाट होऊ लागली. चालुक्य सैन्यानं पाहिलं तर उत्तरेच्या तीरावर नजर फिरेल तिथे हर्षवर्धनची सेना दिसत होती. अचानक जोरात रणवाद्य वाजू लागली. एकाच वेळी गरजत सर्व पुष्यभूती सेना नदीत उतरू लागली. अगदी स्वतः सम्राट हर्षवर्धन सुद्धा दर्पसाच्या पाठीवर बसून सैन्यात हजर होता. लाल गणवेशातले हजारो सैनिक नर्मदेच्या दक्षिणेच्या दिशेला पुढे सरकत होते. शेकडो नौकांमधून नदी ओलांडत होते. हे पाहून पुन्हा चालुक्यांनी दगड गोटे बाणांचा मारा सुरू केला. पण आज हर्षवर्धनला आपल्या सैन्याला सूचना स्पष्ट होत्या. काहीही झालं तरी माघार मान्य होणार नव्हती. सर्व सेनाधिकाऱ्यांना दक्षिण तीर पूर्णपणे जिंकल्याशिवाय परत यायची परवानगी नव्हती. नुकसानीची पर्वा न करता हर्षाचं सैन्य दुर्लक्ष करत पुढे सरकू लागलं. हे बघितल्यावर पुलकेशीनं आपल्या सैनिकांना आज्ञा केली. काही विशिष्ट पेटारे पुढे आणले गेले. या पेटाऱ्यात असलेले बाण हर्षवर्धनच्या सैन्यावर सोडायची पुलकेशीनं आज्ञा केली. त्याचं हे गुप्तता यादीतलं शेवटचं अस्त्र होतं. लाल पिसारा लावलेले हे बाण चौकटीवरच्या धनुष्यावर लावून हत्तींच्या दिशेने सोडायला सुरुवात झाली. भयानक वेगानं बाण सणसणत जाऊ लागले. हत्तीच्या कानांवर, खांद्यांवर, बाजूंवर घुसू लागले. लाल मुंगळ्याच्या चटणीत बुडवलेले हे बाण अंगात घुसले की हत्तीच्या अंगाची आग होऊ लागे. इतक्या वेदना होत की हत्ती त्या असह्य होऊन माघारी वळे. आपल्या सैन्याला तुडवीत बेकाबू होऊन धावू लागे. असे हजारो बाण बरसू लागल्यावर हर्षाचे हत्ती त्याच्याच सैन्याचा नाश करू लागले. मागून येणारे स्वार, पायदळ, नर्मदेच्या उत्तर तीरावर उभे असलेले रथ कोणीही त्यांच्या तुडवण्यातून सुटू शकलं नाही.
हजारो सैनिक त्यांच्या पायाखाली तुडवले गेले. वेदनेनं पिसाळलेल्या हत्तींनी समोर येईल त्याचा चेंदा मेंदा करून टाकला. सोंडानी उचलून अनेकांना फेकून दिलं. वेदना असह्य होऊन गडबडा लोळणाऱ्या हत्तींच्या अजस्त्र शरीराखाली माहूत चिरडले गेले. काय होतंय हर्षवर्धनला कळेना. निश्चितच हे बाण साधे नव्हते. काहीतरी असं जहाल विष त्याच्यावर लावलेलं होतं ज्यामुळे हत्ती वेडे होत होते. पण सैन्याची नासाडी प्रमाणाबाहेर होऊ लागली. जास्त काळ हे चालणार नव्हतं. हर्ष कान्यकुब्जमध्ये नसल्याचा फायदा घेऊन इतर राजे जोर धरू लागले होते. नाईलाजानं हर्षवर्धनला आपलं आक्रमण आवर्त घ्यावं लागलं. तडफडत पडलेल्या सैनिकांना तसंच तिथं सोडून हर्षाच्या सेनेनं परत नर्मदेचा उत्तर तट गाठला. पुलकेशीच्या सैन्याचा विजयोन्माद गगनाला भिडला. थोड्याच वेळात एक नौका फक्त 10-12 माणसांना घेऊन दक्षिणेकडे येऊ लागली. त्यांना येताना पाहून पुलकेशीने आपल्या लोकांना हात आवर्ता घ्यायची आज्ञा केली. हर्षवर्धनचा वकील तहासाठी आला होता. पुलकेशीसाठी त्यानं खास नजराणा आणला होता. पुलकेशीला दक्षिण पथाचा स्वामी अशा अर्थी दक्षिण पथेश्वर हे बिरुद त्यानं वापरलं होतं. पुष्यभूती नर्मदेच्या दक्षिणेला येऊ नयेत आणि चालुक्यांनी उत्तरेला येऊ नये ही पुलकेशीची मागणी त्यांनी मान्य केली होती. पुलकेशीनंही या तहाला मान्यता दिली. यावेळी नर्मदेनं जरी त्याची कुमक केली होती तरी उघड्या मैदानावरील लढाईत हर्षवर्धनच्या सेनेनं त्याची वाताहत केली असती हे त्यालाही कळून चुकलं होतं. पण या क्षणी या ठिकाणी तो विजयी झाला होता. त्यानं हर्षाचा प्रस्ताव मान्य केला. हर्षाच्या जखमी सैनिकांना परत घेऊन जायची अनुज्ञा दिली. त्यांना घेऊन हर्षवर्धनचं सैन्य परत माघारी कान्यकुब्जच्या दिशेला चालू पडलं. पुलकेशीला अशक्य असं आता काहीच नव्हतं. उत्तरेचा अधिपती असलेल्या स्वतःला महाराजाधिराज म्हणवून घेणाऱ्या भगवान विष्णूचा अवतार समजला जाणाऱ्या सम्राट हर्षवर्धननं आज त्याच्या पुढे शरणागती पत्करली होती. दक्षिणेत असलेल्या सर्वच राजांवर आता त्याचाच अंकुश चालणार होता. या विजयामुळे त्याची मान वर चढली होती. सबंध भारतवर्षात त्याच्या इतका पराक्रमी दुसरा कोणी नव्हता. यावेळी त्याच्या मनात येईल ते करायला तो समर्थ होता. त्यानं स्वतःसाठी एक सर्वोच्च पदवी घेतली, परमेश्वर. आजपासून तो होता परमेश्वर. गोष्ट संपली नाही आहे. गोष्ट पुढे चालूच राहणार आहे. परमेश्वर ही उपाधी पुलकेशीने घेतली खरी, पण पुढे पुलकेशीचं काय झालं ते आपण पाहणार आहोत याच्या पुढच्या काही भागांमध्ये. ऐकत राहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.